गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 13व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकामध्ये आहोत. सो लेट अस सी वेअर वी स्टॉप लास्ट टाइम. ह्या श्लोकापर्यंत येऊन आपण थांबलो होतो, म्हणजे ह्याच्या आधीचं चिंतन झालेलं आहे. हा श्लोकात आपण सुरू करू. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. याचा अर्थ हा आहे की वन who can see that all activities are performed by the body which is created of material nature and sees that the self does not do anything or does nothing, actually sees. आपण याच्या सारखा जो श्लोक आहे याच्या आधीचा आपण जो बघितलेला आहे, जो आपण नेहमी वारंवार रिफर करतो, तो कुठला आहे? प्रकृतेर्क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. म्हणजे सगळ्या प्रक्रिया, सगळी कर्म प्रकृतीमध्ये, प्रकृतीच्या गुणांमध्ये घडत आहेत. परंतु समहाव आपल्याला असं वाटतं की आपण ती कर्म करतोय. आपल्यामध्ये हा कर्ताभाव जोपर्यंत राहील तोपर्यंत जे काही कर्म आपण करू त्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला लागेल. पुन्हा एकदा या श्लोकामध्ये भगवान तेच सांगतायत की प्रकृतीमध्ये सगळ्या प्रक्रिया घडतात आणि जो पुरुष आहे तो काही करत नाही. सो कॉन्शियसनेस विल नॉट डू एनिथिंग. अजूनही आपण सांख्यातच आहोत. सांख्यामध्ये पुरुष आणि प्रकृती ह्या दोन गोष्टी वेगळ्या मानलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारे सांख्यशास्त्रामध्ये समजावून सांगितलं गेलेलं आहे तशा प्रकारे व्यावहारिक जगतात किंवा सापेक्ष जगतामध्ये घडतं, याच्याबद्दल काही शंका नाही आहे. अद्वैताला सांख्याशी वैर नाही आहे. अद्वैत सांख्याच्या एक पाऊल पुढे घेऊन जातो आपल्याला. सांख्य खोटं आहे असं अद्वैत नाही म्हणणार. खोटं म्हणजे मिथ्या आहे. मिथ्या इन द सेन्स की ते आहे असं वाटतं, परंतु जे आहे असं वाटतं ना, जे सगळ्यांना आपल्याला सारखंच दिसतं, ते सांख्याच्या, योगाच्या वगैरे नियमानुसार चालतं. प्रकृती ज्या सिद्धांतांवर आधारित आहे ते सिद्धांत त्रिकाला बाधित आहेत. सो द प्रिन्सिपल्स दॅट गव्हर्न धिस युनिवर्स आर बियॉन्ड टाइम. दे आर ऑलवेज ॲप्लिकेबल. आपल्या सगळ्यांना ह्याच्याबद्दल तर खात्री आहे ना की प्रकृतीमध्ये ज्या प्रक्रिया घडत आहेत त्या सगळ्या इंटेलिजंटली घडत आहेत. तसं जर नसतं तर आपलं शरीर चाललंच नसतं. आपलं शरीर चालतं आहे याच्यावरूनच आपल्याला पुरेशी खात्री पटायला पाहिजे की प्रकृतीमध्ये ज्या प्रक्रिया घडतात त्या इंटेलिजंटली घडतात, त्याच्यामध्ये चुका नाही होत. निसर्गामध्ये, प्रकृतीमध्ये चुका नाही होत. ऑल द processes in nature are based on certain fundamental, inviolable, eternal principles. त्याच्यापासून आपली काही सुटका नाही आहे. ते जर सिद्धांत आपण समजून घेतले आणि त्यानुसार जर राहिलो तर आपलं जीवन फार सुखी होतं. याच्याबद्दल मी तुम्हाला खात्रीपूर्वक फर्स्ट हँड एक्सपिरियन्सने सांगू शकतो. निसर्गाच्या नियमांचं पालन केल्याने आपलं जीवन अतिशय सुखी होतं, निरोगी होतं. हे अगदीच दृढपणे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तसं आपण राहायला राहायला पण पाहिजे.
गीताईमध्ये काय म्हणतात? प्रकृतीच्या तंत्राने कर्मे होतात सर्वही, आत्मा तो न करी काही, हे पाहे तोची पाहतो. ज्याला हे कळलेलं आहे की हे सगळेच्या सगळे प्रकृतीमध्ये घडतायत आणि आत्म्यामध्ये काहीच घडत नाहीये, दॅट इज द वन हू सीज. ओके. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? सकल कर्मे घडता असता, प्रकृतीच्या धर्माने सर्वथा, म्हणून आत्मा नसे करता, खरा ज्ञानी हे जाणता. सकल कर्मे घडत असता, प्रकृतीच्या धर्माने सर्वथा, म्हणून आत्मा नसे करता, खरा ज्ञानी हे जाणता. थोडं मोठं करू का याला? म्हणजे दिसेल तुम्हाला जरा जास्त चांगला. घडे कर्म ते प्रकृती त्याची करता, शरीरी वसे तो ही आत्मा अकर्ता. असे ज्ञात हे सत्य येथे जयासी, खरे अर्जुना ज्ञान झाले तयासी. घडे कर्म ते प्रकृती त्याची करता, शरीरी वसे तोही आत्मा अकर्ता. शरीरामध्ये जो आहे तो आत्मा जो आहे तो अकर्ता आहे, असं ज्याला ज्ञात आहे. हे जे सत्य ज्याला ज्ञात आहे तो खरा ज्ञानी आहे अर्जुना, असं तू समज. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानदेव महाराज काय म्हणतात ते बघूया. ज्ञानदेव महाराज म्हणतात की सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे, असं जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय. आणि मनोबुद्धी प्रमुखे, कर्मेंद्रिये अशेखे, करी प्रकृतीची हे देखे, साच जोगा. आणि मन आणि बुद्धी ज्याच्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिय आणि सर्व कर्मेंद्रिय यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते, असं जो खरोखर जाणतो. घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबर ते उगे. घरातली माणसं घरात वागतात, वावरतात, पण घर काही एक करत नाही. आकाशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असतं. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो ओथंबा, नेणे कोण. याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते. आणि इथे सर्व कर्मांमध्ये आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असा असतो आणि कोण कर्म करतो हे तो जाणत नाही. ऐसेनी येणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवळे, अकर्तया ते पुढे देखिले तेणे. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला, त्याने या निर्णयाने त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणलं. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला, त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणलं. की जो आत्मा आहे किंवा जो पुरुष आहे तो काही नाही करत आहे. सगळ्या गोष्टी ज्या प्रकृतीमध्ये घडतायत असं वाटतंय, त्या गुणांच्या एकमेकांच्या सोबत जी काही इंटरॅक्शन होत असेल त्याच्यामुळे घडतात. आपण स्वतः काहीच करत नाही. पण जर आपण विमूढ आत्मा असू, तर आपल्याला असं वाटेल की आपणच हे सगळं करतोय, आपल्यामुळेच हे घडतंय. असं जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत वी विल रिमेन ॲज ए जीवात्मा, वी विल रिमेन ॲज ए बडी, अँड दॅट बडी विल नेव्हर बी लिबरेटेड. त्याला मोक्ष नाही मिळणार. हे जर आपल्याला कळलं तर आपण मुक्त होऊ शकतो. याच्या 4-5च ओव्या होत्या फक्त या श्लोकावर. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही कोणाला चिंतन करायचं आहे किंवा प्रश्न आहेत मनामध्ये? याच्या पलीकडचा घेऊ श्लोक. यदा भूत पृथक भावे, एकस्थ मनुपश्यति, एकस्थम अनुपश्यति, तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. असा हा श्लोक आहे. भूतांचा पृथक भाव, निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच म्हणजे आत्म्याचाच हा विस्तार आहे, असं जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते. त्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात?
यदा भूतपृथग्भावम् एकस्थानमनुपश्यति एकस्थानं कुठे म्हणतो एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. When a sensible man ceases to see different identities due to different material bodies, and he sees how beings are expanded everywhere, he attains to the Brahman conception. When a sensible man ceases to see different identities due to different material bodies, and he sees how beings are expanded everywhere, he attains to the Brahman conception. विनोबा काय म्हणतात बघू याच्याबद्दल. एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण, त्यामधूनिची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले. भूतांचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण प्रतीत होत आहे, परंतु त्यांचा जो आधार आहे तो म्हणजे ब्रह्मच आहे. अशा प्रकारे जर आपण जाणलं तर हे जे अनंत जीव आहेत किंवा ह्या सृष्टीचा जो अनंत विस्तार आहे तो ह्या ब्रह्माचाच विस्तार आहे असं आपल्याला कळतं. असं जर कळलं तर फार चांगलं आहे, नाही कळलं तर भगवान भरोसे. परमेश्वर एकची असे पाहत, विविध भूतामाजी समस्त, जग ब्रह्माचा विस्तार हे ज्ञात, असे ज्यास तो ब्रह्मासी प्राप्त. ब्रह्माचं ज्ञान होत नाही. ब्रह्माचं ज्ञान आपल्यापेक्षा अन्य असं नाही होत. ब्रह्माचं ज्याला ज्ञान होतं तो ब्रह्मच होतो. ब्रह्मच होतो म्हणण्यापेक्षा तो ब्रह्म आहे असं जाणतो. तो आधी ब्रह्म नव्हता आणि नंतर कळल्यानंतर ब्रह्म झाला असं नाही आहे. तो नेहमीच ब्रह्म होता, परंतु मी ब्रह्म नाही आहे अशा भ्रमामध्ये तो होता. तो भ्रम जाऊन ब्रह्म पुन्हा तिथे रिएस्टॅब्लिश होणं याला म्हणतात मुक्ती. तर मुक्ती कोणाला मिळते? मुक्ती त्यालाच मिळते जो स्वतःला ब्रह्मापेक्षा दुसरं काहीतरी वेगळं आहे असं मानतो, त्याला मुक्ती मिळते. जेव्हा मुक्ती मिळते, जेव्हा त्याला कळतं की ब्रह्म हेच माझं खरं स्वरूप आहे, तेव्हा लक्षात येतं की ज्याला मुक्ती हवी होती असं वाटत होतं तो मिथ्या होता, म्हणजे तो काल्पनिक होता. वैद्विध्य जे भूत मात्री दिसे ते, परब्रह्मची जाहले व्यक्त येथे. जयानी असे जाणिलेची यथार्थ, तयानी मिळावेची ब्रह्मास पार्थ. वैविध्य जे भूतमात्री दिसे ते परब्रह्मची झाले व्यक्त, ते परब्रह्म जे व्यक्त झाले आहे. जयांनी असं जाणलं यथार्थ, तयांनी मिळावेची ब्रह्मास पार्थ, म्हणजे तेच लोक ब्रह्माला मिळतात जाऊन. वी आर गोइंग टू गो बॅक इन टू ज्ञानेश्वरी नाव. भूतांचा पृथक भाव म्हणजे निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच म्हणजे आत्म्याचाच हा विस्तार आहे असं जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते. ब्रह्मप्राप्ती होते म्हणजे काय की तो ब्रह्म आहे असं त्याला कळतं. दॅट्स ऑल. ब्रह्मप्राप्ती म्हणजे मिळत काहीच नाही आपल्याला. आपलं जे होतं म्हणजे आपलं जे खरं स्वरूप होतं ते खरं स्वरूप आपल्याला पुन्हा लक्षात आलं. दॅट इज ऑल दॅट हॅपन. एरवी तैची अर्जुना, होई जे ब्रह्मसंपन्ना, जे या भूताकृती भिन्ना दिसती एकी. सहज विचार करून पाहिलं तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूत एकच आहेत असा बोध होईल त्यावेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. लहरी जैसिया जळी, परमाणु कणिका स्थळी, रश्मी करमंडळी सूर्याच्या जेवी. लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, अथवा किरण जशी सूर्यमंडलावर. ना तरी देही अवेव, मनी आघवेची भाव, विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी. अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या, तैसे भूताकार एकाचे, हे दिठी रिगे जय साचे, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत,
हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील, म्हणजे खरोखर अनुभवायला येईल, त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचं जहाज म्हणजे होडी मिळेल. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावं, त्याला अमर्याद सुख प्राप्त होईल. ये तुलेनी तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठावो प्रतीती प्रथा, प्रतीती पथा माझी झाली. अर्जुना, एवढ्याने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाच्या मार्गात आला, म्हणजे तुला पूर्णपणे कळला. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा. अरे, चूळ भरायला जसं अमृत मिळावं, अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पाहावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. चूळ भरावयास जसं अमृत मिळावं, अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पाहावा. हे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान तुला जे मिळालेलं आहे, इट इज कम्पेअर्ड विथ अमृताने आपली चूळ भरली. आपण आपण आपली चूळ पाण्याने भरतो नेहमी. अमृताने जर चूळ भरली तर काय होईल? अमृताने चूळ भरली तर आपण अमर होऊन जाऊ. लहानपणी आपण ह्याच गोष्टी ऐकल्या होत्या ना, की आपण समजा अमृत प्राशन केलं, आपण आपल्या हे देवाच्या पूजेमध्ये पंचामृत तयार करतो ना, पंचामृत. ते समजा खरंच अमृत असलं, ते अमृत आपण जर प्यालो तर आपला मृत्यू नाही होणार, असं होईल ना. हे आहे का अमृतत्व? व्हॉट इज अमृतत्व? अमृतत्व ते आहे की ज्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट नष्ट नाही होऊ शकत. प्रकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होतील, इन्क्लुडिंग आपलं शरीर. आपलं शरीर नष्ट होणारच आहे. पण अमृतत्व म्हणजे काय, की आपल्याला हे समजेल की आपण हे शरीर नाही आहोत. आपण आत्मस्वरूप आहोत. त्या आत्मस्वरूपाचा न कधी जन्म होतो, न कधी मृत्यू होऊ शकतो. हे फक्त कळणं, याला म्हणतात अमृतत्व. अमृतत्व डझंट मीन की आपण ते चमचाभर पंचामृत घेतलं आणि आता आपण कधी मरणार नाही. अमृतत्व म्हणजे आपल्याला असं कळणं की आपण मरूच नाही शकत. वेदांताचा अभ्यास केल्यानंतर जर आपल्या मनामध्ये मृत्यूची शंका किंवा भीती असेल, तर आपण अजून वेदांत पूर्णपणे समजलेला नाहीये, असं समजायला हरकत नाही. जी जाहलीये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रापती यावरी. बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधायचं, म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा. ते आत्ताच नाही तर यानंतर. हं? तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल, देई मना ते बोल, मग ते घेई. आता या एक दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे, मग त्या घे, म्हणजे ऐक. ऐसे देवे म्हणितले, मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचेच केले सर्वांग ये रे. असं देवानी म्हटलं आणि मग बोलायला आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपलं सर्व अंग अवधान रूप केलं. म्हणजे आता कृष्ण जे सांगणार आहे गुपित, ते सगळं ऐकण्यासाठी त्यांनी संपूर्णपणे चित्त एकाग्र केलं. आणि आता आपण सगळेजण ते ऐकणार आहे. ते ऐकण्यापूर्वी तुम्हाला काही विचार व्यक्त करायचे किंवा बोलायचे? बाहेरची जी सृष्टी आहे, जी काही प्रकृती आहे ना, ती या ब्रह्माचाच पूर्ण विस्तार आहे. द एव्हर एक्सपॅन्डिंग, एव्हर चेंजिंग नेचर और प्रकृती और द वर्ल्ड
is an appearance in my own consciousness. It is appearing to me. Unless it appears to me, it doesn't exist for me. And I have only my experience. I don't have your experience. Nobody can have anybody else's experience. तुम्हाला फक्त तुमचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवामध्ये तुम्हाला जे लक्षात येत आहे तेच तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच येणार नाही. गीतेमध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे ते जोपर्यंत आपल्याला आपल्या अनुभवात येत नाही किंवा त्याचा बोध होत नाही तोपर्यंत ते पुस्तकात राहील. पण त्याचा आपल्याला काही लाभ नाही होणार. म्हणून आपण हे सगळं चिंतन करतो. गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळंच्या सगळं आपल्या आतपर्यंत मुरावं आणि त्यानुसार आपण राहायला लागावं. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. Those with the vision of eternity can see that the imperishable soul is transcendental, eternal, and beyond the modes of nature. Despite contact with the material body, O Arjun, the soul neither does anything nor is entangled. आपला आत्मा न कशामध्ये अडकू शकतो न काही करू शकतो. सगळ्या गोष्टी घडतात प्रकृतीमध्येच आहे. परमात्मा न वेचेची की निर्गुण अनादि हा राहे देही परी काही न करी न मळे चितो. परमात्मा न वेचे की निर्गुण अनादि हा. परमात्मा न वेचे की निर्गुण अनादि हा. परमात्मा न वेचे की याचा अर्थ काय असू शकेल? विल हॅव टू फिगर इट आउट. बघू आपण ज्ञानेश्वर काय म्हणतात, मग कळेल का आपल्याला. निर्गुण अनादि हा हे तर ठीक आहे. राहे देही परी काही न करी न मळे चितो. तो काही करणार नाही आणि तो परमात्मा न वेचे की. एनिवे लेट्स फाइंड आउट. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात पाहूया. मुक्त छंदामध्ये म्हणतात, हे पार्थ, अनादित्व, निर्गुणत्व, अव्यय असे हे परमात्म तत्व, ते शरीरी वसे परी अलिप्त, न करत काहीही किंचित. ते काहीच करत नाही. हे पार्थ, अनादित्व म्हणजे बिगिनिंगलेसनेस, निर्गुणत्व म्हणजे ॲट्रिब्यूटलेसनेस, अव्यय म्हणजे समथिंग दॅट कॅनॉट बी स्पेंट दॅट कॅनॉट बी रिड्युस्ड. अव्यय, त्यातनं खर्च नाही होऊ शकत. असं हे परमात्म तत्व, ते शरीरी वसे परी अलिप्त. ते शरीरात बसतं परंतु ते अलिप्त आहे आणि ते काहीही करत नाही किंचित. इट डझंट डू एनिथिंग. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, असतची परमात्मा, असतची परमात्मा तो अनादीची ऐसा, गुणही नसत त्यासी तो अविनाशी तैसा, वसत असत तोही या शरीरीच पार्थ, करत नसत काही तो नसे लिप्त होत. किती छान केलं ना वृत्त, मालिनी वृत्त. असतची परमात्मा तो अनादीची ऐसा. तो परमात्मा जो आहे तो अनादीची आहे, अनादीच आहे, विदाउट बिगिनिंग. गुणही नसत त्यासी, त्याला गुण नाही आहे काही. तो अविनाशी तैसा, तो अविनाशी आहे. वसत असत तो ही या शरीरीची पार्थ, तो या शरीरामध्ये वसतो. करत नसत काही तो नसे लिप्त होत. तो काही करत नाही, तो लिप्त पण होत नाही. तुम्ही मला सांगा की आपलं जे खरं स्वरूप आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे, आवर कॉन्शियसनेस, आवर अवेअरनेस, कॅन इट गेट अटॅच्ड? ते लिप्त होऊ शकत नाही. इट कॅनॉट गेट अटॅच्ड. इट कॅनॉट बी कव्हर्ड बाय एनिथिंग. ते कव्हर्ड आहे असं वाटतं, ते अटॅच्ड आहे असं वाटतं. आपल्याला जागे झाल्यानंतर असं वाटतं की हा देह म्हणजे आपण आहोत. आपल्या देहासोबत खरंच आपला संबंध आहे का? राहू शकतो का? अटॅचमेंट राहू शकतं का? आसक्ती राहू शकते का? संबंध राहू शकतो का?
तो जर खरा असता तर आपल्याला हा देह सोडून रोज रात्री झोपताच नसता. आत्मा अलिप्त आहे म्हणून आपण रात्री झोपू शकतो, नाही तर नाही झोपू शकणार. आत्मस्वरूप कॅन नेव्हर बी बाउंड ॲट ऑल. बॉन्डेज इज मिथ्या. बॉन्डेज इज इमॅजिनरी. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. कौंतेया, अनादी व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे आणि तो जरी शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी काही कर्म करत नाही. सर्व कर्मांपासून तो अलिप्त असतो. तरी परमात्मा म्हणिपे, तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळे न लिंपे, सूर्यू जैसा. श्रीकृष्ण म्हणाले ज्याप्रमाणे सूर्य प्रतिबिंबित झालेला दिसला पाण्यात. पाण्यामध्ये समजा सूर्याचं प्रतिबिंब पडलं असलं तरी तो पाण्याने ओला होत नाही. त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो प्रकृती असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, तो शुद्धच राहतो. अशा स्वरूपाचा तो आहे असं समज. आपल्याला ह्या जगाचा सगळा जो अनुभव होतो ना, तो अनुभव आपल्या मनामध्ये होतो. आणि आपल्या मनामध्ये अशी एक जाणीव तयार होते की मी बघणारा हे जग बघतोय. आय एम द ऑब्झर्वर और आय एम द नोअर हु इज ऑब्झर्विंग और नोईंग दिस वर्ल्ड. ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोन गोष्टी आपोआप तयार होतात. दिस जस्ट हॅपन्स बिकॉज ऑफ अवर आयडेंटिफिकेशन विथ अवर बॉडी. जोपर्यंत आपल्याला आपण ह्या शरीरामध्ये आहोत किंवा हे शरीरच आपण आहोत असं वाटत असतं, तोपर्यंत आपल्याला शरीरातून आपल्या पाचही इंद्रियांनी जगाचा अनुभव होत असतो. अनुभव कुठे होतो? अनुभव इंद्रियांना नाही होत. अनुभव इंद्रियांच्या मार्फत मनाला होतो. आणि त्या मनामध्ये अशी एक भावना तयार होते आपोआप की मी या जगाचा अनुभव करता आहे, ज्ञाता आहे आणि भोगता पण आहे. So I am the one who is observing the world. I am the one who is looking at the world. I am the one who is seeing the world. I am the one who is experiencing the world. And I am the one who is enjoying the world. जोपर्यंत माझ्या मनामध्ये हा भोगता भाव आहे, ज्ञाता भाव आहे, तोपर्यंत मी जीवभावामध्ये आहे. कारण की हे जे ज्ञान आहे ना जगाचं, इंद्रियांच्या मार्फत होणारं मनाला, ते ज्ञान जे आपलं खरं स्वरूप आहे त्याला नाही होत आहे. ते खरं स्वरूप जेव्हा जीवात्मा आहे असं वाटतं तेव्हा त्या जीवात्म्याला हा सगळा अनुभव होतो. विचार करा. तर जे तत्व ह्या जगाला प्रकाशित करता आहे असं आपल्याला वाटतं ना, त्याला म्हणतात चिदाभास. इट इज नॉट शुद्ध चैतन्य, इट इज चिदाभास. दॅट चिदाभास इज लाईक, जसा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो ना, आणि मग चंद्रावरचा प्रकाश पृथ्वीवर पडतो. केव्हा पडतो? रात्री पडतो. आता काल परवा तुम्ही पौर्णिमा झाली तर बघितले असेल की पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वीमधली सगळी गावं, सगळ्या इमारती, सगळी झाडं प्रकाशित झालेली वाटतात. आपण काय म्हणतो की हा चंद्रप्रकाश आहे. आणि चंद्रप्रकाशामध्ये सुद्धा तर जग प्रकाशित होतं ना, नाही होत असं नाहीये. त्याचप्रमाणे आपला हा जो चिदाभास आहे, विच इज बॉरोड लाईट फ्रॉम शुद्ध चैतन्य, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं जग दिसतं. दॅट चिदाभास इज बेसिकली अवर सेन्स ऑफ आयडेंटिटी. इट इज नॉट रिअल, इट्स ओनली अ रिफ्लेक्शन. आपल्याला आपण स्वतः काहीतरी जाणतोय, काहीतरी बघतोय, कशाचा तरी आनंद घेतोय,
असं जोपर्यंत वाटतं ना, तोपर्यंत आपल्याला खऱ्या स्वरूपाचं ज्ञानच नाही झालं. वी हॅव आयडेंटिफाईड अवरसेल्स विथ द चिदाभास ड्युरिंग दॅट टाइम. जोपर्यंत मला असं वाटत राहील की मी ह्या जगाचा अनुभव घेतोय, तोपर्यंत मी अनुभव करताय. अनुभव करता इज चिदाभास. अनुभव करता इज नॉट द रियालिटी. अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग, ह्या दोन गोष्टींचं द्वैत जे आहे ना, दोन्ही मिथ्या आहेत. बोथ ऑफ देम आर इंटरडिपेंडेंट. आणि ह्या दोन्ही गोष्टी इटर्नल आहेत, ह्या कायम राहतात असं सांख्य सांगतं. आणि बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की मी अनुभव करता आहे, तोपर्यंत अनुभव करता असण्याची आपल्या मनातली जी कल्पना आहे ना, त्या कल्पनेचं निराकरण नाही होऊ शकत. ॲज लॉंग ॲज वी कन्सिडर दॅट टू बी रिअल, इट विल परपेच्युएट. हा जीवात्मा जो आहे तो नेहमीच जीवात्मा राहील, अनेक देहांमधनं अनुभव घेत 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 पुढे जाईल. So this Prakriti Purush business will continue forever, which is what Sankhya says, which is correct. In the relative world, that is correct. परंतु माझं जे खरं स्वरूप आहे ते ह्याच्या पलीकडे आहे, ज्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. विदिन दॅट, जेव्हा पंचकोशांची उपाधी त्याच्यावर लादली जाते, तेव्हा जीवात्मा दिसतो. तो जीवात्मा मी असं मला वाटतं. महाजीवात्मा मुक्तीच्या मागे लागतो. कारण की तुम्ही विचार करा की समजा आपलं शरीर खूप मोठं असेल आणि आपण जो कपडा घातलाय तो खूप छोटा असेल, तर काय होईल की आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिक वाटेल ना, श्वास नाही घेता येणार बरोबर, कपडे जर खूप घट्ट असले तर. नाही. तर एवढं मोठं ब्रह्म एखाद्या एवढ्या शरीरामध्ये जर बंदिस्त झाला, तर त्याला किती क्लॉस्ट्रोफोबिक वाटेल. म्हणून तो मुक्तीसाठी धडपड करतो. द व्हेरी रिझन वी आर मोटिवेटेड टू बिकम फ्री is because our essential nature is free, but we have become imprisoned. आपण ह्या पंचकोशांमध्ये जकडलेलो गेलोय. जोपर्यंत आपण जकडलेलो आहोत असं आपल्याला वाटतं, तोपर्यंत आपल्याला मुक्तीची आवश्यकता आहे. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपलं खरं स्वरूप जे आहे ना, ते हे जीवात्म्याचं नव्हतंच. दिस जीवात्मा वॉज ओनली अ बॉडी वी हॅड इमॅजिन्ड इन अवर माइंड. दिस वॉज ओनली चिदाभास. चिदाभास म्हणजे अवेअर आहे असं वाटणं. चिदाभास म्हणजे द अपिअरन्स ऑफ सेन्शियन्स. चिदाभास म्हणजे अपिअरन्स ऑफ सेन्शियन्स. मला असं वाटतं की मी सेन्शियंट आहे, मी ज्ञाता आहे, मी अवेअर आहे, आणि मला हे सगळं समोरचं जग दिसतंय. दॅट इज कॉल्ड चिदाभास. तो चिदाभास जो आहे तो आभासच आहे, म्हणून त्याला चिदाभासच म्हटलंय. इट्स ऑब्वियस, इज इट नॉट? काजे जळा आदी पाठी, तो असं तुची असे किरीटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि काची आहे. कारण की अर्जुना, जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो फक्त प्रतिबिंबित होतो, ते दुसऱ्याच्या दृष्टीने. वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही. सूर्य पाण्यात गेला का? सूर्य पाण्यात नाही गेला अजिबात. पण त्याच्यातून, प्रतिबिंबातून जो प्रकाश पडतो त्यांनी देखील काही ना काही प्रकाशित होऊ शकतं, नाही असं नाही. तैसा आत्मा देही, आथी म्हणिपे हे काही, साचे तरी नाही जो तो जेथीचा तेथे. हं? त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असं जे म्हटलं जातं ते काही खरं नाही. तर आत्मा जिथे आहे तिथेच आहे. आत्मा देहात तू कुठे? आरिसा मुख जैसे, बिंबलिया नाम असे, देही वसणे तैसे आत्म तत्वा. आरशात मुख बिंबलं असताना, म्हणजे आरशात आपलं प्रतिबिंब दिसलेलं असताना किंवा प्रतिबिंब पडलेलं असताना त्याला आपण प्रतिबिंब असं म्हणतो.
त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचं राहणं आहे. म्हणजे देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असतं. आत्ता जे सांगितलं तेच. देहामध्ये आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असतं. तर देहामधनं जे प्रगट होतं ते प्रतिबिंब आहे. दॅट इज चिदाभास. दॅट इज नॉट द रिअल थिंग. देहामधनं जे प्रगट होतं दॅट इज चिदाभास. तया देहा म्हणती भेटी, हे सपाई निर्जीव गोठी, वारिया वाळवे गाठी केही आहे. त्याचा व देहाचा संबंध आहे असं जे म्हणतात ते म्हणणं सर्वथैव निर्जीव आहे. वाऱ्याची आणि वाळूची गाठ बांधणं हे कुठे काय आहे? वाऱ्याची आणि वाळूची आपण गाठ बांधू शकतो का? नाही बांधू शकत. आगी आणि कापुसा, दोरा सुवावा कैसा, केवता सांदा आकाशा पाषाणेसी. अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालायचा, म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा? आकाश आणि दगड यांचा सांधा कसा जोडायचा? आकाश आणि दगड यांचा सांधा आपण जोडू शकू का? एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, तिये भेटी जेनी पाडे संबंधू हा. एक मनुष्य पूर्वेकडे निघाला आणि दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे. म्हणजे काय की नाही आहे अजिबात. दे आर कम्प्लिटली अपार्ट. उजियडा आणि अंधारे या, जो पाडू मृता उभे या, तोची गा आत्मया देहा जाण. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला आणि जिवंत ह्याच्यात जे सादृश्य म्हणजे समानता, तेच सादृश्य आत्मा आणि देह याच्यामध्ये आहे असं समज. म्हणजे काय की दे आर नॉट द सेम एट ऑल. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडुका जैसा तैसाची यासी. रात्र आणि दिवस, सोनं आणि कापूस यामध्ये जितकं असादृश्य आहे म्हणजे डिफरन्स, तसंच असादृश्य आत्मा आणि देह यांच्यामध्ये आहे. एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेक. सॉरी अबाउट दॅट. मला ना घशात कधी अडकलं होतं. सो आय हॅड टू गेट अ ड्रिंक. लेट अस गेट स्टार्टेड अगेन. देह तव पाचाचे झाले, हे जन्म हे कर्माचे गुणी गुंथले. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हा देह तर पंचमहाभूतांचा आहे आणि कर्माच्या दोराने गुंफलेला आहे आणि जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. देह जो आहे हा जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरतोय. हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. कालरूप अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. कालरूप अग्नीच्या कुंडात जर लोण्याचा गोळा घातला काय होईल? आणि माशी आपले पंख फडकावते तोच, म्हणजे तितक्या कालातच हा देह नाश पावतो. आपण जर खरंच विचार केला ना, तर आपलं जीवन किती असतं, आपलं आयुष्य किती असतं. आपण जोपर्यंत लहान असतो ना, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आयुष्य खूप आहे, खूप पडलेलं आहे समोर. परंतु खरं ते तसं नाही आहे. काळाचा अनुभव आपल्याला आपण जितकं जगलो असू त्यानुसार होतो, सापेक्ष आहे. मागेही आपण एकदा चिंतन केलं होतं बघा, की 1 वर्षाचं मूल जेव्हा 2 वर्षाचं होतं,
तेव्हा हा जो दुसऱ्या वर्षाचा अनुभव आहे तो त्या पहिल्या वर्षाच्या अनुभवाचे 100% आहे. सो द सेकंड इयर्स एक्सपिरियन्स इज 100% ऑफ द फर्स्ट इयर्स एक्सपिरियन्स इन रिलेटिव्ह टाइम. परंतु जो तिसऱ्या वर्षाचा अनुभव आहे तो तिसऱ्या वर्षाचा अनुभव याच्या आधी जेवढं आपण आयुष्य जगलो असो होतो म्हणजे 2 वर्षाचा त्याच्या 50%च आहे ना. तिसरं जे वर्ष आहे ते आपल्याला आधी जे आपण आयुष्य जगलो त्याच्या मानाने 50%च आहे असं अनुभवायला येईल. चौथं जे वर्ष आहे ते 33%, पाचवं वर्ष जे आहे ते 25%, सहावं वर्ष आहे जे ते 20%. आणि 50 झाल्यानंतर आपण मोजणं सोडून देतो कारण की 2% आहे ना. याचा अर्थ काय माहिती आहे का की एव्हरी पासिंग इयर सीम्स टू गो क्विकर. म्हणजे आज बघा सप्टेंबरची 20 तारीख झाली या वर्षातली. आत्ता 2-3 महिन्यामध्ये हे वर्ष संपून जाईल. आता वाटतं की असं आत्ताच तर सुरू झालं होतं 2024. एकदम कसं काय संपलं एवढं. त्यामुळे आयुष्य जे आहे ना ज्याप्रमाणे माशी आपले पंख फडकवते त्याला जितका वेळ लागतो तितक्या वेळात हे आयुष्य संपून जातं असं आपल्याला वाटतं. काळाचा अनुभव सापेक्ष आहे. आपल्याला जो काही वेळ मिळालेला आहे ना या जीवनामध्ये या जन्मामध्ये तेवढ्या वेळामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण कोण आहोत. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत त्याच्या त्याच्या ठिकाणी. सो एव्हरीथिंग इज ओके ॲट इट्स ओन प्लेस. द मेन ऑब्जेक्टिव्ह फॉर एव्हरी ह्युमन बीइंग इज टू रिअलाइज हिज ऑर हर ओन इसेन्शियल नेचर. आता हिज ऑर हर असं नको म्हणायला कारण की त्या इसेन्शियल नेचरमध्ये देर इज नो जेंडर. प्रत्येक व्यक्तीला आपलं खरं स्वरूप काय आहे हे ओळखणं हे ह्या जीवनाचं ध्येय आहे. ते जर आपण प्राप्त करू शकलो तर जन्म सार्थकी लागला असं होईल. पण ते जर आपण नाही करू शकलो तर आपल्याला पुन्हा जन्म मिळेल दुसरा. आपल्याला काय फरक पडतो काही कुठे. काल करे सो आज कर, आज करे सो अब. हं? असा श्लोक आहे ना किंवा अशी उक्ती आहे. तर त्याच्या उलट काय आहे? आज करे सो काल कर, काल करे सो परसो, इतनी जल्दी क्या है बेटा जब जीना है बरसो. हं? अशा प्रकारे आपण विचार करतो. रॉंग अझम्पशन. कधी पण जीवन संपू शकतं. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, जाहले श्वाना वर पडे तरी ते विष्ठा. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो आणि कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा, हा परिणामो कपिध्वजा कश्मलुगा. वरील या 2 परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. समजा आपल्याला देह अग्नीत टाकावा लागला म्हणजे काय की आपला देह अग्नीमध्ये जाणारच आहे. आपण हा देह इथे खाली सोडून चाललो गेलो की आहे ना. किंवा कुत्र्याच्या तावडीत सापडला. कुत्र्याच्या तावडीत जर सापडला तर काय होईल? कुत्रा आपलं मांस खाऊन टाकेल आणि त्याच्यापासून कुत्र्याची विष्ठा तयार होईल. किती भयानक आहे ना. हा जो अन्नमय कोश आहे अन्नमय कोश विल बिकम somebody else's अन्न ॲट सम पॉइंट. आपण जर ते व्यवस्थित धरून नाही ठेवलं तर आता ह्या क्षणी सुद्धा मायक्रोब्स आर किलिंग अस. अग्नीपासून आणि कुत्र्यापासून जर वाचला तर जीवाणू किडे सूक्ष्माणू ते खातील. आपली
रोगप्रतिकार शक्ती चांगली नसेल, शक्तिशाली नसेल, तर रोगाचे जे जीवाणू आहेत ते आपला देह संपवतील ना. डोंट यू थिंक? असं होतं ना. म्हणजे पुष्कळदा काय होतं की जर आपली प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर शरीरामध्ये किडे पडतात, पॅथोजन्स, पॅरासाइट्स. व्हॉट डू दे डू? They eat our body because our body is like food for them. And what do they do after they eat the body? The material of the body, after it is processed by that other organism, it is converted into vishtha, garbage, fecal matter. हे सगळं इतक्या ग्राफिकली सांगण्याचं कारण हे आहे की या देहाबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती असू नये. हा देह जो आहे तो अन्नमय कोश आहे. आपण सुद्धा काय करतो? आपण या झाडाचा जो अन्नमय कोश आहे तो खातो आणि तयार काय करतो? विष्ठा. आपल्याला जर यमराजाने विचारलं की तुम्ही इतके वर्ष जगलात, 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष, 1400 वर्ष, इतके दिवस तुम्ही काय केलं? व्हॉट विल वी से? We consumed perfectly wonderful food and converted that very efficiently into garbage. सॅड स्टेट ऑफ अफेअर्स. असं समजा आपण केलं आणि असं जर राहिलो आणि या जन्मामध्ये किंवा या शरीरामध्ये येण्याचं सार्थक नाही केलं, तर वी विल हॅव एंडेड अप डुईंग प्रिसाइजली व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टोल्ड अस और व्हॉट आय जस्ट टोल्ड यू. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादीपणे. या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादीपणामुळे तो आत्मा स्वभावतः नित्य आणि सिद्ध आहे. देहाची अवस्था अशी आहे की तो देह अग्नी, कुत्रा, किडे संपवू शकतात आणि आत्मा तर असा आहे की अनादीपणामुळे तो आत्मा स्वभावतः नित्य आणि सिद्ध आहे. आत्मा नित्य आहे, त्याला कधीच काही होत नाही. सकळू ना निष्कळू, अक्रियू ना क्रियाशीळू, कृशना स्थूळू निर्गुणपणे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही किंवा भागरहित नाही. त्याचे भाग होऊ शकत नाहीत किंवा भागरहित नाही. असं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळे भाग त्याच्याचमध्ये आहेत. या जगामधलं जे सगळं डिफरन्सिएशन आहे दॅट रिसाइड्स विद इन द आत्मा. परंतु म्हटलं तर त्याला डिव्हाइड करता पण येत नाही. तो कर्मसहित नाही किंवा कर्मरहित पण नाही. तो कर्माने लिप्त होऊच नाही शकत. आणि कर्मरहित नाही म्हणजे कुठलंही कर्म त्याच्याशिवाय होऊच नाही शकत. तो रोडका नाही आणि लठ्ठही नाही. म्हणजे ह्या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे ते तत्व आहे. आभासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पना बहुवसू, अरूपपणे. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही. तो प्रकाशयुक्तही नाही किंवा प्रकाशरहितही नाही. तो थोडा नाही किंवा पुष्कळही नाही. रिता ना भरितो, रहितो ना सहितो, मूर्तो ना अमूर्तो, शून्यपणे. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे म्हणजे काय? की आपल्याला तो आहे असं दिसतच नाही. तो शून्य असल्यामुळे तो रिकामाही नाही आणि भरलेला नाही. आपल्याला असं वाटेल ना की शून्य म्हणजे रिकामा आहे. शून्य म्हणजे नथिंग. सो इफ वी से आत्मा इज नथिंग,
इज आत्मा नथिंग? इज नथिंग म्हणजे आपण समजा रामकृष्ण परमहंस असं उदाहरण द्यायचे की आत्मा म्हणजे काय आहे की तुम्ही शोधा. तो कांद्याच्या पातींसारखा आहे. आपण समजा एक 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 त्याचं कव्हरिंग काढलं कांद्याचं, म्हणजे लाईक अवर पंचकोश. आपले समजा पंचकोश आपण काढले एक 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 करत, तर त्याच्या आतमध्ये काय दिसेल? शून्य, नथिंग. परंतु ते जे सगळे कोश होते ते ह्याच्यावरच तर आधारित होते ना. आत्म्यावरच आपला देह, आपले पंचकोश हे सगळं आधारित आहे. परंतु आत्मा म्हणजे ते नाही. आणि आत्मा शोधायला जातो म्हटलं, हे सगळे कोश आपण सोलून, इफ यू पील दिस कोश ऑफ, व्हॉट विल यू सी? नथिंग. त्यामुळे तो नाही आहे आणि आहेही आहे. तो रिकामा पण नाही आणि भरलेला पण नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही आणि कोणत्याही गोष्टीने युक्त नाही. तो प्रगटही नाही आणि अप्रगटही नाही. म्हणजे कुठल्याही दृष्टीने तो वर्णन केला जाऊ शकत नाही. आनंदो वा निरानंदो, एकना विविधो, मुक्तना बद्धू आत्मपणे. तो आत्मा असल्यामुळे तो आत्मा असल्यामुळे आनंद म्हणजे सुख नाही, अथवा आनंदरहित म्हणजे दुःख नाही. तो एक नाही, अथवा नाना प्रकारचा नाही, अथवा बद्ध नाही. ही जी ओवी आहे हिचा नंबर आहे 1111. इथपर्यंत आलो आपण. 1111 ओव्या आतापर्यंत महाराजांनी लिहिल्या आहेत. अजून आपण 30-31 श्लोक बघितलेत. हाऊ मेनी ओवीज पर श्लोक ऑन एन ॲव्हरेज? किती विस्तार आहे? ये तुला ना ते तुला, आईताना रचिला, बोलताना उगला अलक्षपणे. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, तितका नाही, स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही. त्याला तुम्ही वर्णन करून सांगूच नाही शकत. सृष्टीच्या होणा न रचे, सर्व संहारे न वेचे, आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही, किंवा सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचं आणि नाहीपणाचं लय स्थान आहे. या आहेपण आणि नाहीपण ह्या दोन्ही गोष्टी आत्म्यामध्ये लय पावतात. तिथे ना आहे ना नाही, दोन्हींच्या पलीकडे तो आहे. मवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे ना वेचे, अव्ययपणे. तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही. अव्यय म्हणजे तो खर्च नाही होऊ शकत. इट इज इन्फिनिट. त्यामुळे त्यातनं आपण कितीही जरी बाहेर काढलं तरी सुद्धा तेवढंच उरतं ना, इन्फिनिटच उरतं. आणि त्याचं वर्णन करता येत नाही. तो वाढतही नाही आणि कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही. एवम रूप पै आत्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा, ते मठाकारे व्योमा नाम जैसे. हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असं जे म्हणतात, ते म्हणणं म्हणजे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशाला मठाकाश म्हणण्यासारखं आहे. मला सांगा की मठाकाश म्हणजे समजा तुम्ही ज्या खोलीत बसले असाल त्या खोलीतलं आकाश. तर त्या खोलीतलं आकाश हे खोलीतलं आकाश असं आपण ज्याप्रमाणे म्हणावं, त्याप्रमाणे तो आत्मा आहे. तर खोलीतलं आकाश बाहेरच्या आकाशापेक्षा वेगळं आहे का? आता आपली खोली या पृथ्वीसोबत फिरते. आपलं घर या पृथ्वीसोबत फिरतंय ना. म्हणजे मी तुम्हाला हा एक शब्द बोलतो किंवा एक वाक्य बोलतो, तेवढ्या वेळामध्ये मैलोन गणती आपला प्रवास होतो अंतरिक्षात. म्हणजे आत्ता ह्या क्षणी ह्या खोलीत जे आकाश आहे, ते आकाश इन अ मिली सेकंड राहणार नाही, ते बाहेर चालत जाईल आणि खोली पुढे सरकेल. नाही. तर हे खोलीच्या आतलं किंवा मठाच्या आतलं आकाश हे वेगळं आहे असं म्हणणं किती चूक आहे? नाही.
तैसे तयाची अनुस्युती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात आणि जातात. पण अर्जुना, तो आत्मा देहाकृती घेत नाही आणि टाकीतही नाही, तर जशाचा तसाच राहतो. जे खोलीच्या आतला आकाश आहे ना, त्याला काही होत नाही. आकाशामध्ये खोली आहे, खोलीमध्ये आकाश नाही आहे. अहोरात्रे जैसी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे हे जाणं. आकाशामध्ये जसे दिवस आणि रात्र येतात आणि जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात आणि जातात असं समज. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयताही व्यापारी सज्ज न होय. म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही आणि करवीत नाही, आणि सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असं म्हणत नाही. अहंकार विमूढात्मा जर असला तर तो स्वतःला करता मानेल, परंतु शुद्ध आत्मस्वरूपाचं ज्याला भान आहे आणि ज्याला हे कळलेलं आहे की आपण शुद्ध आत्मस्वरूप आहोत, तर आपण असं कधीच म्हणणार नाही की तो व्यापार मी केला और आय डिड एनिथिंग. या लागी स्वरूपे उणा पुरा न घेपे हे असो तो न लिंपे देही देहा. ह्या करता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास आणि पुरेपणास वश होत नाही. सो आत्मा डझंट लूज एनिथिंग, इट डझंट गेन एनिथिंग. हे असो, तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. सो ऑल्दो आत्मा सीम्स टू बी कन्फाइंड विदिन द बॉडी, आपल्या देहामध्ये आत्मा बंदिस्त झालेला आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तसं ते नाही आहे. तसं ते नाहीये, नाही तसं ते होऊ शकत नाही. आत्मा शरीरामध्ये न अडकू शकतो, न शरीराने लिप्त होऊ शकतो. आत्मा हा शरीरापेक्षा वेगळाच राहणार, परंतु शरीर जे आहे ते आत्म्याच्या आधारावर आहे. अशा प्रकारे आपण 31व्या श्लोकापर्यंत, म्हणजे ऍक्च्युली 32वा श्लोक आहे, तिथपर्यंत आलो. तर ह्याच्यानंतर एखाद दोन श्लोक उरलेत, ते श्लोक आपण पुढच्या वेळेस घेऊ. आतापर्यंत आपलं जे चिंतन झालं त्याच्याबद्दल कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील तर तुम्ही सांगू शकता. यू कॅन अनम्यूट अँड टॉक. हा, नमस्कार. बोला वसंत दादा. हा, नाही, फार चांगलं होतं. फक्त मला म्हणजे आता ते वाटलं की म्हणजे असं मला वाटलं की जेव्हा आपण म्हणतो की चंद्रप्रकाश हा चिदाभास आहे, हा, इज इक्विव्हॅलंट टू दॅट, म्हणजे त्याचा अशी कल्पना होऊ शकते का की म्हणजे चंद्रप्रकाशानेच जर का एवढा उजेड असेल तर जे परमचैतन्य जे स्वतःच आहे दॅट वुड बी हाऊ मेनी टाइम्स बेटर, म्हणजे तशा ऑफकोर्स ह्याच्याने. आहेच, प्रश्नच नाही. हा, नाही म्हणजे तशा प्रकारचा एक तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा तसं मला वाटलं की अर्थात. पण प्रकाश जो आहे, चंद्रप्रकाश जरी आहे असं वाटत असलं, किंवा चंद्रप्रकाशात आपल्याला हे सगळं दिसतंय असं जरी वाटत असलं, तरी चंद्रप्रकाश जो आहे तो चंद्रप्रकाश कुठे आहे? तो तर सूर्यच प्रकाश आहे. सूर्याचाच प्रकाश चंद्रातनं परावर्तित होतो. इट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द मून अँड देन इट इज एबल टू इल्युमिनेट. आहे ना? तर त्याचप्रमाणे आपलं हे जे मन आहे ना, ते मन आत्म्याकडून प्रकाश घेतं आणि जगाला, वस्तूंना, सगळ्या गोष्टींना प्रकाशित करतं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की तो प्रकाश या मनाचा आहे बरोबर. किंवा या जीवात्म्याचा आहे. तर तो जीवात्म्याचा जो प्रकाश आहे तो बॉरोड प्रकाश आहे. तो जीवात्मा प्रकाशित आहे असं वाटतं. दॅट इज द गेम. आपल्याला प्रत्येकाला, आपण वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहोत आणि आपला स्वतःचा प्रकाश वेगळा आहे असं वाटतं, पण तसं ते नाही आहे. आपला जो प्रकाश आहे स्वतःचा, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रकाश, तो इंडिव्हिज्युअल प्रकाश इज ओनली रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस ऑफ द शुद्ध चैतन्य. किंवा सूर्याचा प्रकाश समजा आपण 10 वेगवेगळ्या बादल्या असल्या, त्या बादल्यांमधनं 10 सूर्याची बिंब दिसतील ना आपल्याला, प्रतिबिंब. तर ते सूर्य 10 झाला का? त्याच्यामुळे 10 झाला असं वाटतंय, कारण की देर आर 10 थिंग्स टू रिफ्लेक्ट इट. तर जेवढी आपली शरीरं असतील ना प्रत्येकाची,
तेवढ्या शरीरांमधून ते चैतन्य रिफ्लेक्ट होईल आणि असं वाटेल की हे सगळेच्या सगळे जे शरीर आहेत हे सगळे इंडिव्हिज्युअल चैतन्य आहे. चेतन तत्व आहेत. आणि येस, हे जे चेतन तत्व आपल्याला असं वाटतं, हम्म. सेन्शियन्स, that sentience is only a chidabhas. That's a reflected consciousness. That reflected consciousness appears to be हम्म. sentient in my case, in your case, in everybody's case. Parantu it हो. is only reflected consciousness. It is not pure consciousness. अशा प्रकारे जर आपण समजलो, अशा प्रकारच्या चिंतनात राहिलो, अशा प्रकारच्या बोधामध्ये राहिलो आणि हा बोध मनात ठसवून आनंदात राहिलो, तर आपण गीता व्यवस्थित शिकलो आणि समजलो असं होईल. अशा आनंदात आपण सगळ्यांनी नेहमी राहावं अशी आपण आज प्रार्थना करू आणि आजच्या पुरतं इथे थांबू. काही आहे का प्रश्न अजून? नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मला एक प्रश्न आहे, पण आता करू का नंतर आपण बोलूया? आपण हा प्रश्न आत्ता विचारून घेऊ आणि मग ह्याच्यावर चिंतन पुढच्या वेळेस करू वाटल्यास, कारण की 1 तास होऊन गेला आता. अच्छा अच्छा. नाही, पटकन सांगतो. आपण तुमच्याकडे बोलायची आपली, नो की आपण प्रॉब्लेम. म्हणतो की आत्मा येतो जगामध्ये, त्यामुळे एक शरीर तयार होतं. हां मग ते शरीर कर्म करतं. हां मग आत्मा फक्त बघत असतो, तो लिप्तवर काही होत नाही. हां आणि त्यानंतर मग जेव्हा माणूस मरतो किंवा मृत्यूच्या वेळेला आत्मा हां निघून जातो. हां. आणि तो जाताना त्याच्याबरोबर 2 शरीर घेऊन जातो, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. येस. तर जर का आत्मा लिप्तच होत नसेल, आणि आता आपण तर आता शिकलो की आत्मा येतच नाही, ते फक्त हां. रिफ्लेक्शन आहे, तो हो. चिदाभास. जर का भास असेल, हां तो भास त्याबरोबर 2 गोष्टी घेऊन कसं जाईल? हां. तर त्या चिदाभासामध्ये मध्ये जी सेन्स ऑफ आयडेंटिटी किंवा इंडिव्हिज्युअलिटी आहे ना, ती ॲपरंट सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी आणि आयडेंटिटी दॅट ट्रॅव्हल्स विथ द सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ओके. आणि धिस हॅपन्स इन द रिलेटिव्ह वर्ल्ड, अबाउट दॅट देर इज नो डाऊट. परंतु ऑल ऑफ धिस इज अगेन अन अपिअरन्स. तर आपण ह्याच्याबद्दल करू चिंतन पुढच्या वेळेस. पण चांगला प्रश्न आहे हा. थँक्यू. तो हां, आत्तापुरतं आपण इथे थांबू, कारण की पुष्कळ आज वेळ झालेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.